आपल्या कुकिंग अँड स्टोरेज बाय विद्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज सकाळी गुरुवारचा दिवस म्हटल्यावर स्वामींना, गजानन महाराजांना, दत्त महाराजांना दुग्धस्नान घालावे असं मनात आलं. मी नेहमीच प्रत्येक गुरुवारी हे करते. ह्याला देवांच्या मूर्तीला अभिषेक घालणं असंही म्हणतात. कोण पंचामृताचं घालतं. मी कधी पंचामृताचं घालते, कधी कच्च्या दुधाचं घालते किंवा कधी अष्टीगंधाचं सुद्धा घालते. असं काही एक असं नाही घालत. जेव्हा देवांना मूर्तींना अभिषेक करतो तेव्हा मूर्ती स्वच्छ करायची, त्यांना तांब्याच्या किंवा पितळाच्या ताटामध्ये ठेवायचं. शुद्ध जल आणि दूध, तूप, साखर यांनी अभिषेक करायचा. मग तेव्हा प्रत्येक देवाला, जसं आता मी दत्ताला अभिषेक करते तर दत्त महाराजांसाठी श्री गुरुदेव दत्त असं 5 वेळा दुधाचा अभिषेक करताना म्हणते. आणि नंतर पाण्याच्या 5 वेळा जेव्हा पाणी सोडते तेव्हा श्री गुरुदेव दत्त असा जप करते. तुम्ही श्री सुक्तचं पण पठण करू शकता ह्यावेळेस. आणि त्याच्यानंतर मग स्नान घालून झाल्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून त्यांना त्यांच्या आसनावर ठेवून गंध, फुले, वस्त्र याने सजवावे. अभिषेक करण्याची सोपी पद्धत काय आहे? पंचामृताने अभिषेक करायचा. नंतर पळीने किंवा चंचुपात्राने ते हळूहळू एक धार करून सोडायचे 5 वेळा. आणि जेव्हा देवांना आपण स्नान घालत असतो तेव्हा मंत्राचा उच्चार करायचा. स्वामी महाराजांना ही नाक तर खूप प्रिय आहे, म्हणून ही नाक तर स्नान घातल्यानंतर स्वामी महाराजांना ही नाक तर लावायचे आणि त्याच्यानंतर मग त्यांना वस्त्र घालायचे. अभिषेक करताना मन प्रसन्न आणि शुद्ध राहते. मनाला खूप प्रसन्नता वाटते. आणि त्याच्यानंतर आज मी देवपूजा झाल्यानंतर मग मी परत शेवटीला नामस्मरण करते. पहिल्यांदा गुरुदेव दत्तांचं, का तर ते सगळ्यांचेच गुरु आहेत म्हणून, आणि गुरुवार होता म्हणून. आणि नंतर परत स्वामी समर्थांचा, गजानन महाराजांचा आणि साईबाबांचा, असे 4 जप मी करते. आणि शेवटीला मी आज बनवले घरच्या घरी सोप्या पद्धतीने फ्रोझन मटर बनवण्यासाठी 5 किलो मटर सोलून स्वच्छ धुवून घेतले. एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये 1 चमचा साखर, किलोप्रमाणे साखर आणि मिठाचं प्रमाण घ्यावं. जर 1 किलो मटर असेल तर 2 मोठे चमचे साखर आणि 1 चमचा मीठ घ्यायचे. मिठाचं काम याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून होतो आणि साखरेचं काम याच्यामध्ये मटारचा कलर हिरवा राहण्यासाठी होतो. छान पाणी उकळून घ्यायचे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मटार टाकायचे थोडे धुवून, आणि ते वरती आले की मग परत लगेच काढून घेऊन परत आणखीन एकदा थंड पाण्याने, ते बर्फाचं असलं तरी चालेल, थंड पाण्याने ते मटार धुवून घ्यायचे. आणि नंतर मग परत त्याला सावलीमध्ये एका स्वच्छ कपडा हंतरून त्याच्यावर ते बाहेर वाळत घालायचे किंवा फॅन खाली घातले तरी चालतात. मटार उकळून घ्यायच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवायची की
मटार चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे, कारण की चुकून माकून त्याच्यामध्ये आळी वगैरे असू शकते. त्याला छानपैकी ब्लांच करून घ्यायचं. ब्लांच केल्यानंतर ते वरती तरंगले की मग परत थंड पाण्यात उकळलेले मटार गरम पाण्यातून काढून बर्फाच्या थंड पाण्यामध्ये टाकून द्यायचे. त्याच्यामुळे त्याची शिजण्याची जी प्रक्रिया असते ती थांबते, रंग छान हिरवा राहतो. नंतर 5 मिनटे मटार चाळणीत काढून निथळून ठेवायचे आणि सुती कपड्यावर बाहेर पसरून पूर्णपणे सुकवून घ्यायचे. त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहू द्यायचा नाही. आणि साठवण करताना तो झिपलॉक बॅगमध्ये किंवा एखाद्या कंटेनरमध्ये भरून फ्रीझरमध्ये ठेवून टाकायचा. आणि फ्रोझन मटार वापरण्यापूर्वी तो वितळून घेण्याची वगैरे काही गरज नाही. म्हणजे त्याच्यातला बर्फ थंड होऊ देण्याची किंवा नॉर्मल रेंजला येऊ देण्याची काही गरज नसते. जेव्हा आपण भाजी बनवतो तुम्ही डायरेक्ट झिपलॉक बॅगमधून काढून तो यूज करू शकता. त्याला नॉर्मल ह्याच्यामध्ये येण्याची काही गरज नाही. डायरेक्ट ग्रेव्हीमध्ये घालून तुम्ही छान त्याची भाजी बनवू शकता. हे असे मटार 6 महिने ते 1 वर्षापर्यंत ताजे राहतात. हे खराब होत नाहीत. तुम्हाला ही पद्धत कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा.